हाय हॅलो श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आज आहे सोमवार आणि मी पांढरी साडी का घातली असेल आणि छान अशी तयार का झालेली आहे. तर माझं सुद्धा पशुपतीनाथचं व्रत आहे आणि आजचा माझा पहिला सोमवार आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंफार शेअर करणार आहे. मी काय पूर्ण दिवसाचं रुटीन नाही शेअर करणार. तर आत्ता 10 वाजलेले आहेत आणि मी आता मंदिरामध्ये निघाले. तर म्हटलं जाताना थोडं तुमच्यावर शेअर करावं. तर मी पूजाची थाळी कशी तयार केलेली आहे आणि मी पूजा कशी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर बघा पुढं मंदिरात गेल्यावरती माझ्यासोबत काय चमत्कार घडला ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. खरं तर मला सकाळच्या वेळी मंदिरात जायचं होतं, पण बघा आपलं गृहिणींचं कसं असतं, काम काम आवरता आवरता घरातलं आवरता आवरता काही होत नाही आणि शेवटी व्हायचा तो वेळ झाला. पण चला मनी भाव असेल तर नक्कीच देवा पण आपली तो भाव पोचतो. तर ही थाळी तयार करताना बघा मी काय काय घेतलेलं आहे. तर अगोदर ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा पंचपाळ, बघा आपल्या घरामध्ये पंचपाळ असतं, त्याच्यामध्ये सर्व वस्तू असतात, हळदी कुंकू गुलाल आणि अक्षदा. तर म्हणजे याला तांदूळ आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे असतात आणि प्रसादाला खडीसाखर घ्यायची असती. आणि मी इकडे सफरचंदसुद्धा घेतलेला आहे, कणकेचा दिवा करून घेतलेला आहे आणि अगरबत्ती घेतलेली आहे. आणि इकडं माझी सकाळची पण छान देवपूजा झालेली आहे. आणि तुम्ही म्हणा की पेल्यामध्ये काळे तिळ का घेतल्यात, तर पेल्यामध्ये मी दूध घालणार आहे. पण इथेच नाही, दूध मी मंदिरामध्ये गेल्यावरती पेल्यामध्ये ओतणार आहे, कारण की जाताना सांडतं आणि त्याच्यामुळे मग तिथं गेल्यावरती पॅकेट फोडणार आहे आणि सर्व दूध मी तिथं घालणार आहे. घरी आपल्याला रिटर्न ना दूध आणायचं आहे ना पाणी आणायचं आहे. त्यामुळे जे पाणी घेतलेलं आहे ते पण घालायचं आहे, दूध पण घालायचं आहे. दूध आणि काळे तीळ जर तुम्ही एकत्र मिक्स करून घालत असाल तर नक्की तुम्हाला जो काही पितृदोष असेल तो पितृदोष तुमचा कमी होतो. त्यासाठी दूध आणि काळे तीळ एकत्र मिळून घालायची. आणि अष्टगणसुद्धा घेतलेला आहे, मी चंदनचा अष्टगण घेतलेला आहे, जो की भगवान शिवांना खूप प्रिय आहे. तर मी छान अशी देवपूजा करणार आहे, तिथे पूजा करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फूल हवं आहे. तर मी इथं बघा गोकर्णाचं फूल म्हणतात, कोणी पारिजातकचं म्हणतं, तिथं पांढरं दिसते ते फूल घेतलेले आहेत. आणि आपल्या घरूनच आपल्याला काडीपेटी न्यायची, कारण तिथं आपल्याला काहीच घ्यायचं नाही. तर आत्ता सध्या मी मंदिरातून पूजा करून घरी आलेली आहे. मंदिरात मी काहीही शूट नाही केलं, कारण की आपण पूजा करण्याच्या भावाने गेलेलो होतो, त्यामुळे मी तिथं काही शूट काहीच नाही केलं. आता घरी आलेली आणि घरी आल्यावरती तुम्हाला मी सांगते की झालं काय. तर आता ही पहिली मी थाळी ठेवून घेते देवापाशी. ही थाळी आपल्याला संध्याकाळी ताट पूजेला न्यायचं असतं. आणि त्याचबरोबर बघा असं पूर्ण मी पूजा छानपैकी करून आली, अगदी मस्त. मंदिर पूर्ण खाली होतं आणि छान माझी मनासारखी पूजा झाली. अगदी खूप छान प्रसन्न वाटते आणि पूजा करून आले. आणि झालं असं ते तुम्हाला मी पुढे सांगतेच बघा. तर मी माघारी पण घरातला दिवा आता चालू आहे बघा, अजून लुकलुक करतोय, थोडासा दिवा अजून चालू आहे. मी पूजा करून गेलेली, बराच वेळ झाला, तर देवाचा दिवा आता चालू आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी मंदिरामध्ये गेली आणि झालं असं की महिलांना आपल्याला बघा सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात. तर मी त्या दिवशी सकाळची वेळ होती आणि मी मिस्टरांना म्हटलं की थोडंसं मला देवासाठी लागणारं साहित्य आणून द्या. पण त्यांना ड्युटीवर जायची घाई होती, गडबड होती, त्यामुळे ते म्हटले की मला वेळ नाही, तुझी तू जाऊन घेऊन ये. तेवढ्या वेळात तेवढं तसे बोलले, पण मला थोडंसं मनाला लागलं की नाही का आपण थोडीफार जरी घरच्यांनी मदत केली तर काय होते. पण त्यांना त्यांची ड्युटीची गडबड असते आणि आपल्या डोक्यात वेगळं असतं, त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं असतं. तर त्यांनी मला काहीही आणून दिलं नाही. मग मी जे काही सामान घरामध्ये आहे उपलब्ध ते सामान मी घेऊन मंदिरात जे माझ्यासोबत काय घडलं ते सांगायचं आहे, मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. पण त्यासाठी माझ्याकडं मोठा व्हिडिओ नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला याद्वारे सांगत आहे. मी तुम्हाला सांगत आहे, मग तुम्ही ऐकून घ्या. जर तुम्ही शिवभक्त असाल तर नक्कीच माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचतील. आणि शिवाचा महिमा, शंकराचा, भोळ्या शंकराचा महिमा किती अपार आहे हे तर जे शिवभक्ती करतात त्यांना आता माहीतच आहे. कारण की बघा छोट्या उपायालासुद्धा बऱ्याच जणांचे अगदीच अडचणी दूर होतात. आणि जे कोणी पंडित मिश्रांचे जे पंडित प्रदीप मिश्र आहेत, त्यांचे जे कोणी व्हिडिओ पाहतात, कथा ऐकतात, त्यांना आता नक्कीच भगवान शिवांबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत असेल. तर असो, मी तुम्हाला जास्त काही नाही तर मी मेन मुद्द्यावरती येऊयात. तर मिस्टरांना म्हटलं की त्यांना टाईम नाही, तुला जे काय हवं आहे ते घेऊन ये आणि पूजा करायला जा. त्यांचंही काही चुकीचं नव्हतं, कारण की त्यांना ड्युटी होते आणि मलाही घरातली कामं होती. आणि माझी इच्छा काय होती की सकाळच्या वेळी मला पूजा करायची आहे, कारण की आपण म्हणतो ना की 7च्या आधी म्हणा 8 वाजेपर्यंत मला पूजा करायची होती. पण आमच्या इथे ना इतक्या लवकर फुलवाले हारवाले बाहेर स्टॉल लागलेले नसतात, म्हणजे जे काही बसतात विकायला ते लागलेले नसतात. पण एक पुढं थोडंसं लांब दूरवरती भेटतात. मग मी त्यांना म्हटले गाडीवरती तेवढं मला आणून द्या. पण त्यांना काही टाईम नव्हता आणि मी जरी चालत गेले असते तरीही सुद्धा ते लांब होतं.
म्हणून मी काय म्हटलं, चला जे असेल त्या पद्धतीनं पूजा करूया. बघा, जे पंडित मिश्रांचे व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल की ते पंडित मिश्रा काय सांगतात की जे काही तुमच्याकडे असेल भक्तिभावाने करा. हेच पाहिजे ते पाहिजे नाही, जे असेल ते भक्तिभावाने करा. आणि मी त्याच भक्तिभावाने जे माझ्याकडं अगदी आजच्या पूजेमध्ये तुम्ही थाळी बघितली असेल, ताट बघितलं असेल पूजेचं, त्या ताटामध्ये बेलपत्रसुद्धा नव्हतं. आणि जानवं लागतं आणि ते लागतं पण ते नव्हतं. पण माझ्याकडं जे उपलब्ध सामान आहे घरामध्ये त्या सामानात गेले, फक्त फूलच घेऊन गेले मी. फूलच फक्त तुम्ही ताटामध्ये पाहिलं माझ्या आणि समोरसुद्धा पाहताय तेवढंच घेऊन गेले. आणि मी मंदिराच्या आवारामध्येच त्या गेटमधनं आत गेले आणि आतमध्येच एंट्री केली. आणि समोरून ना एक व्यक्ती येत होता. म्हणजे ते व्यक्ती तिथं ते महादेवाला बाहेर नंदीला जे धोत्र्याचं फूल असतं, फूल नाही, धोत्र्याचं फळ असतं बघा, काटेरी फळ असतं. ते फळ ना, ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते महादेवाला अत्यंत प्रिय फळ आहे. आणि धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. तर ते धोत्र्याचं फळ ते व्यक्ती तिथं सगळं नंदीला ठेवलं, शिवभगवानाला ठेवलं असेल, पण मी जायच्या अगोदर त्यांनी ठेवलं असेल. पण तिथं ते माझ्यासमोर आले आणि त्यांनी माझ्याकडं आले आणि माझ्या ताटामध्ये ते 2 धोत्र्याचे फळं ठेवली बघा. माझ्या मनी नाही, ध्यानी नाही, किंवा मी चालते म्हणजे आतमध्ये अजून मंदिराच्या गाभाऱ्यात पण प्रवेश नाही केला. गेटवरनं आत गेली आणि ती व्यक्ती डायरेक्ट समोर येऊन त्याच्याकडे पिशवी होती, त्या पिशवीतले 2 धोत्र्याचे फळ काढले आणि माझ्या ताटामध्ये ठेवले. मी सुद्धा आश्चर्य झाले. आणि म्हणजे अगदी निशब्दच झालो ना, की म्हणजे आपण कुठलंही इमॅजिन नव्हतं केलं किंवा मनात काहीच अपेक्षा नव्हती की कुणी काय द्यावं. नाही ना, आपल्याकडं जे आहे ना त्यानंच पूजा करायची. मला इतकं भारी वाटलं. पण त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल होता, पण मी त्या गोष्टी शूट नाहीत केल्या. कारण काही गोष्टी आपण कॅमेऱ्यात नाही शूट करत. तर त्यावेळेस माझ्या मनात खरंच वाटलं की भोलेनाथ आहेत, की बाबा माझ्या मनामध्ये होतं की मला भगवान शिवांसाठी बाहेरून बेलफूल आणायचं होतं. पण नाही ते उपलब्ध झालं. पण स्वतः शिवांनी मला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये बघा ते पाठवलं बघा. मग त्याच्यासाठी स्वतः भगवान शिवच यावेत असं नाही, पण त्यांनी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये माझ्यापर्यंत ते 2 धोत्र्याचे जे फळं आहेत ते पाठवले. आणि इतकी मी त्याच वेळेस इतकी खुश झाले आणि इतकं माझं मन प्रसन्न झालं. आणि मंदिरामध्ये गेले. मंदिर पूर्ण रिकामं होतं. पूर्ण आज सोमवार असून सुद्धा मंदिर पूर्ण रिकामं होतं. जशी माझ्या मनामध्ये पूजा होती तशी मी पूजा माझ्या पूर्ण अगदी पूर्ण जो साज शृंगार करून भोलेबाबांचा जो मी सगळं पूर्ण छान साज शृंगार करून जेवढं माझ्याकडे सामान ॲवेलेबल उपलब्ध आहे तेवढ्या सामानावर छान पूजा केली. आणि मस्त अशी मन माझं प्रसन्न झालं आणि मी घरी आले. अगदी इतकं छान पॉझिटिव्हिटी मला भेटली किंवा मग इतकी आज खुश आहे की मला साक्षात भगवान शिवांनीच ते 2 फळं दिल्याचं मला समाधान भेटलं. आणि काय हो, आपण भक्ती मनाने जर कुठली भक्ती करणार असेल तर नक्कीच भोलेबाबा आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्याला त्यातून एक समाधान मिळतं. तर असं काही आज पहिलाच व्रत होतं माझं, पहिलाच दिवस होता, पहिलाच सोमवार होता आणि मला कसं व्रत करायचं माहीत नव्हतं. पण पंडित मिश्रांचे व्हिडिओ पाहून मी शिकले, म्हणजे माहीत झालं होतं. त्या पद्धतीने मी केलं आणि माझा आज पहिलाच सोमवार होता आणि पहिल्यांदाच पशुप्रतिव्रत करते. तर अशा प्रकारे मला शिवांनी मला दर्शन दिलं असं मी समजते. आणि आजचा दिवस मला खूप आनंद झालेला आहे. आणि काय मी आता बोलू शकत नाही, पण बघा माझा जो काय मला आजचा अनुभव आला तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर कोणाला आवडला असेल तर लाईक करा. आणि नाही आवडला, बघा प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. तर जसं काय मोडकं तोडक्या भाषेत मी सांगितलं आले. आणि आजचा पहिलाच व्हिडिओ मी टाकलेला आहे पशुपतीनाथचा. तर आवडला असेल लाईक शेअर, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. जसं भोलेबाबा माझी इच्छा पूर्ण करत तसे तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करशीच भोलेबाबांच्यांनी प्रार्थना करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. अजून जर काही तुम्हाला कोणाला जर काही भोलेबाबांचे अनुभव असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत.